कॉलेज चालवणाऱ्या डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध लढा देणाऱ्या प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, आजी माजी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे विशेष आभार मानत आनंदोत्सव साजरा केला। संस्थेच्या मनमानीविरुद्ध कॉलेजमधील आजी माजी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कॉलेज समोरच सेव पेंढारकर कॉलेज अशी मोहीम सुरू करून साखळी उपोषण सुरू केले। कॉलेजवर प्रशासक नियुक्त करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले होते। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही बैठक झाली होती। त्यावेळी प्रशासक नेमण्याचे आदेश त्यांनी दिले होते। मात्र कॉलेज प्रशासनाचा दावा न्यायालयात प्रलंबित असल्याने प्रशासक नेमण्यास विलंब होत होता। डोंबिवली येथील के.व्ही. पेंढारकर कॉलेजवर सरकारने शिक्षक सहसंचालक डॉक्टर विनय नारखेडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे। डॉक्टर नारखेडे यांनी मंगळवारी सायंकाळी कॉलेजमध्ये येऊन प्रशासनाचा ताबा घेतला। राज्य सामान्य प्रशासन विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवाणकर यांनी डॉक्टर नारखेडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली। पेंढारकर कॉलेज या कॉलेजमध्ये मी जवळजवळ 26 वर्षे नोकरी केली। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी हा लढा उभारला आणि या ठिकाणी साखळी उपोषण चालू केलं। या साखळी उपोषणाला 8 महिने जवळजवळ होऊन गेले। त्या पिरियडमध्ये 10 महिने झाले। त्या पिरियडमध्ये आपले या कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार संसदरत्न यांनी या लढ्यामध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं, त्यांच्याशी बैठक घेतली आणि त्यांचे विचार ऐकून घेतले। त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी, आमदार राजेश मोरे साहेबांनी आणि आमचे आग्रही महोत्सवचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांनी आणि मी सुद्धा आम्ही तिघांनी प्रयत्न करून आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रालयात एक बैठक करण्याचं ठरवलं आणि खासदार साहेबांनी त्या कालचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक सह्याद्रीवरती बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काही आदेश मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दिले। कोणत्याही परिस्थितीमध्ये जर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे। ताबडतोब कुलगुरू असतील, मोठमोठे काउन्सिलर असतील, त्यांना फोन केले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पेंढारकर कॉलेजमध्ये होत असलेल्या अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी प्रशासक नेमला पाहिजे अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। परवा दिवशी सुद्धा रविवारच्या दिवशी काही मंडळी आपले खासदार साहेबांना भेटायला गेले। खासदार साहेबांनी मला ताबडतोब बोलवलं आणि सांगितलं, अरे बंडू पाटील, बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना न्याय मिळणार आहे, आपले प्रयत्न चालू आहेत। कारण हे शासनाची GR जो असतो तो GR निघण्यासाठी काही कालावधी लागतो आणि त्याने 4 दिवसापूर्वी सांगितलं आणि काल मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता GR आला त्या पेंढारकर कॉलेजमध्ये प्रशासक नेमण्याचा GR या ठिकाणी आलेला होता। तर आम्हाला खरंच आनंद वाटतो का एवढा मोठा जो लढा आहे या लढ्याला पाठिंबा आणि न्याय मिळण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमदार राजेश मोरे साहेब तसेच गुलाबराव वझे साहेब यांनी फार मोठं कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला आहे। मी त्यांचे मनापासून सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानेन, त्यांचं अभिनंदन करेन आणि आम्ही एवढंच नव्हे तर त्यांना भेटायला सुद्धा जाऊन त्यांचे आभार मानणार आहोत। तर एवढंच आज हा जो लढा आहे हा लढा न्यायाचा, हक्काचा होता आणि अत्यंत प्रामाणिकपणाचा लढा होता आणि हा न्याय मिळाला आहे ही परमेश्वराची देखील कृपा आहे आणि सर्वांनी शिक्षकेतर कर्मचारी आणि आमचे सोनू सुरवसेचे जेवढे आभार मानावे, अभिनंदन करावे, त्यांच्या आभार किंवा अभिनंदन मानायला माझ्याकडे शब्द देखील नाही। प्रचंड मेहनत घेतली सर्व पद्धतीने, आर्थिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील,
त्यांना प्रचंड टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सोनू सुरवसेने त्या कुठल्याही तमानं बाळगता त्याने कार्य चालू ठेवले शेवटच्या श्वासापर्यंत आणि आज त्याचा न्याय मिळालेला आहे. आम्ही सर्वजण फार आनंदित आहोत, आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि आज या ठिकाणी जी काही न्यायाची आम्हाला बाजू मिळालेली आहे ती आम्हाला खरंच आनंदाची गोष्ट आहे. एवढंच बोलून मी पुन्हा एकदा सोनू सुरवसे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच आमदार राजेश मोरे साहेब असतील, त्यांचे देखील पुन्हा मी आभार मानेन आणि त्यांना शतशः धन्यवाद देईन. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. आज या ठिकाणी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून पेंढारकर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून जे आंदोलन उभे होते त्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे आणि या यशाच्या मागे जी काही आपलं आंबेडकरी समाजाची जी फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे यांनी ताकदीने ह्या आंदोलनाला सोबत दिलेली आहे, लढा दिलेला आहे आणि जो संविधानिक पद्धतीने लढा दिला होता त्या लढ्याला नक्कीच कुठेतरी आज यश आलेलं आहे. तर आपण हे जे आंदोलन उभं केलं होतं हे आंदोलनाचा मागचा उद्देश होता की या संघर्षाच्या मातीतच आपल्याला जन्म झालेला आहे आणि अन्याय अत्याचार हे वर्षानुवर्षापासून आपल्यासोबत होत होते, पण त्या अन्याय अत्याचाराला आपण ज्या प्रकारे संघर्ष केला आणि संघर्षातनं हे यश मिळवलं. समस्त आंबेडकर बहुजन समाजाला मी एकच सांगू इच्छिते का ज्या वेळेस जशा प्रकारे या समाजामध्ये अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होतील संपूर्ण समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि जसा इथे पेंढारकर कॉलेजच्या विरुद्ध लढा उभारला होता त्याचप्रकारे साथसहयोग केला पाहिजे आणि प्रत्येक पीडिताला न्याय मिळवून दिला पाहिजे. मी भारत मुक्ती मोर्चा तसेच राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती संघटनेची महाराष्ट्र समीक्षा सचिव या पदावर कार्यरत आहे आणि जसा आम्हाला सरांचा फोन आला होता का त्यांच्यावरती अशा प्रकारे मारहाण झाली त्या रात्रीच आम्ही रात्रीच्या 10 वाजता पोलीस स्टेशनला लिखित स्वरूपात पहिला अर्ज दिला आणि त्याच्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत होतो. याच्या पुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय संविधान. गेल्या 10-11 महिन्यापासून आपण हे उपोषण करतो. हे उपोषण डोंबिवलीच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होतं. माफक दरात जे शिक्षण उपलब्ध होत होतं ते शिक्षण काही शिक्षण सम्राटांनी त्याला घेण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांना अजगर म्हणतोय. त्यांनी हे घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा जो एक मसुबा होता तो आपण हाणून पाडलेला आहे. शासनाने या कॉलेजचा ताबा घेऊन इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय नेमणूक केलेली आहे. त्याच्यामुळे होणारी फी वाढ, होणारे बेकायदेशीर कृत्य, होणारा आर्थिक घोटाळा या सगळ्यांना आज इथे आळा बसलेला आहे. एक प्रकारे हा जनतेचाच विजय आहे. सर्वांनी मिळून हा लढा लढलेला आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून या महाविद्यालयामध्ये अनागोदी कारभार चालू होता. कुठल्याही प्रकारे विद्यापीठाचे नियम, शासनाचे नियम हे पाळले जात नव्हते आणि ते डावलून मनमानी करून या ठिकाणी अन्याय केला जात होता. एक प्रकारे शासनाने प्रशासकाची नियुक्ती करून जनतेमध्ये अजूनही न्याय कायम आहे हे दाखवून दिलेलं आहे. याच्यामुळे समाजामध्ये हा संदेश जाईल की कुठेही प्रशासन हा हलगर्जीपणा करत नाही आणि जनतेच्या समस्या यांची त्यांना जाणीव आहे. आता या लढ्यामध्ये माजी विद्यार्थी सहभागी होते, त्याच्यानंतर माजी कर्मचारी, सध्या इथे कार्यरत असलेले कर्मचारी हे कार्यरत होते. आता या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावरती जाता येईल की ज्यांना एका वर्गामध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर जे काही अतिरिक्त कार्यभार आहे त्याच्यावरती काही नियुक्त्या केल्या जातील. पर्यायाने इथे माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण हे उपलब्ध होईल. कारण काय आहे की या खाजगीकरणापाठीमागे कुठेतरी नफा कमवणे हा दुष्ट हेतू होता आणि त्याचा आज या ठिकाणी पराभव झालेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये आणि जनतेमध्ये समाधानाची भावना आहे. धन्यवाद.